नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि मी हॉस्पिटलमध्ये नाईट ड्युटी करून घरी आले. आणि कालची नाईट ड्युटी मला खूपच जास्त हेक्टिक गेली. रात्रभर फोन येत होते, पेशंटना काही ना काही त्रास होतच होता. आणि आता मी घरी आले, घरी येऊन फ्रेश झाले आणि आज सकाळपासून ना नीतू कंटिन्यू मोबाईल मागते. त्यामुळे आज तिला लपून व्लॉग बनवावं लागणार आहे मला. आज आहे माझा उपवास, त्यामुळे नाश्त्यासाठी बनवलेला आहे वरईचा भात, सोबत एक बनाना देखील घेतलेला आहे. निखिल सरांचं या ठिकाणी काम सुरू आहे आणि नीतू त्यांना डिस्टर्ब करू नये म्हणून ते दार लावून घेतात. दिवसभर दार लावून घरातच बसतात. नीतू आणि मी निघालेलो आहे घराजवळ असलेल्या मंदिरात. आता छान असं दर्शन घेऊन येऊया आपण. नीतूला मनी म्याव दिसलंय. मनी म्याव. गायब झालं. कुठली गाडी चालवणार तू? ती गाडी कोणाची माहिती आहे का तुला? कोणाची? तुझी. तुझी गाडी कधी घेतली तू? 5 मिनिटं घेतली. टेकवा डोकं टेकवा. मुंग्या लागलेत. डोकं टेकव तू, डोकं टेकव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मंदिरामध्ये दर्शन घेऊन मी आणि नीतू इथे असलेल्या बागावरती बसलोय. काय खाल्लं नीतू इथे? किती खाल्ली? एक खडी साखर खाल्ली. किती? एक. कोणी खाल्ली? फुल वाद बाप्पाला. इकडे ना, हे काय समोर फुल? इथे घे त्यातलं एक फुल. हा. असू दे. आम्ही आलेलो आहे माणिकबागचा राजा या गणपती मंदिरामध्ये आणि छान असं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. नीतूचा गणपती बाप्पासोबत छान असा फोटो काढलेला आहे. नीतू, गणपती बाप्पा मोरया. चला आता घरी. छान असं गुलाबाच्या फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे या ठिकाणी. कुठे गेली होती नीतू? कुठे गेलं होतं बाळ? काय करते? गाडी कोण चालवणार मग? येते तुला? अशी चालवायची? बसते, थांब. बसले. चला. काय करते तू? कोणाची गाडी? माऊची. कोणत्या? समोर तुझी. बर.
काय करायचं घरी जाऊन? नाही, झोपायचं. काय पाहिजे? कुठं मार. नीट चढ, नीट. हे कोणी शिकवलं तुला? आजीनं? अरे वा, जमलं की नाही तुला? घराच्या पार्किंग मध्ये आलोय आणि नित्तूचा आणि बाबांचा या ठिकाणी खेळ चालू झालेला आहे. ही आहेत आमच्या सोसायटीमधील एका काकांनी लावलेली झाडं. खूपच छान आलेली आहेत. या ठिकाणी नारळाची आहेत झाडं, शोची काही झाडे आहेत, एरंडाचे झाड आहे. खूप मस्त आलेली आहेत ही झाडे. आजूबाजूला झाडं असतील तर खूप छान वाटतं. या ठिकाणी देखील काही झाडं लावलेली आहेत. इकडे आहे कडुनिंबाचं झाड. आपल्याला माहिती आहे गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचं किती महत्त्व असतं. इतर वेळी देखील आपण कडुनिंब वापरू शकतो. त्याचं औषधी फायदे आहेत आणि तो शरीरासाठी खूप लाभदायक आहे. या ठिकाणी एक छोटंसं झाड आहे. या झाडाचं नाव आहे चांगेरी. हे देखील औषधी वनस्पती आहे. याची देखील भाजी करून खाल्ली जाते. इकडे जमिनीवर छोटी छोटी तुळशीची रोपं आलेली आहेत. ही सगळी झाडं आपोआपच उगवलेली आहेत आणि भरपूर तुळशी दिसतात आणि आज मी पहिल्यांदाच बघते या झाडांना. घराच्या आजूबाजूला जर अशी झाडं असतील ना तर बघायला खूप छान वाटतं. जर आपण हिरवा रंग बघितला ना तर त्याचे देखील आपल्या डोळ्यांसाठी विशेष फायदे आहेत. त्यामुळे झाडं ही लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत. इकडे देखील आमच्या शेजारच्या सोसायटीमध्ये खूप छान झाडं लावलेली आहेत. झाडामुळे आजूबाजूचा परिसर बघा कसं बघायला छान वाटतं. नित्तूला बाहेरून फिरवून आणलं, तिला खाऊ घातलंय आणि आता तिला झोपवायचं आहे. ती झोपल्याशिवाय मला झोपता येणार नाही, त्यामुळे तिला झोपवणं महत्त्वाचं आहे. वेळ झालेली आहे संध्याकाळच्या चहाची. चला आता मस्तपैकी चहा घेऊया. थोड्या वेळाची झोप काढून उठले आणि फ्रेश झाले. मला एक व्हिडिओची शूटिंग करायची आहे, शॉर्ट व्हिडिओची, त्यामुळे आवरून तयार झालेले आहे. घरीच आहे, आज सुट्टीचा दिवस आहे तर ठरवलं की 2-3 शॉर्ट व्हिडिओचं पण शूटिंग करून घ्यावं. त्यामुळे वेगवेगळे ड्रेस घालून शूटिंग करून घेते. मागच्या 4-5 दिवसापासून ना मी काहीच व्यायाम केला नाही, तर आता थोडा व्यायाम पण करूया. कोण बघतं इथून हळूच? कोणाचं हॅपी? होय, बर बर कर. झाले नित्तूला बाहेर फिरायला घेऊन आले आणि नित्तू इथे मस्तपैकी खेळते. वेळ झालेली आहे गणपती बाप्पाच्या आरतीची. चला तर सगळेजण मिळून आता संध्याकाळची आरती करूया. काय करायचं? सर्वांगी सुंदर ओढ शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव.
स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे। आजच्या जेवणामध्ये आहे गवारची भाजी आणि बाजरीची भाकरी। या सर्वांनी जेवायला। या ठिकाणी सर्व प्रकारची कडधान्ये आम्ही भिजत घातली होती आणि त्यांना मोड आणले आणि खूपच छान मोड आलेले आहेत। वेळ झालेली आहे झोपायची। आता उद्या माझी परत मॉर्निंग ड्युटी आहे। चला तर मग बाय बाय, गुड नाईट सर्वांना। उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। बाय बाय, गुड नाईट सर्वांना।